दरम्यान खरातचं एन्काउंटर करतील असं वाटतं अशी शंका प्रणिती शिंदेंनी बोलून दाखवली आहे। खरात प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांची नावं समोर येणार आहेत असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या। नाही, आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षणवर होतं पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार? हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करतायत। मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे। त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता। सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे, लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे।